कारण दादर माहीम भागात शिवसेनेनंतर आता भाजपची नाराजी ही समोर आली आहे। भाजपमुळे पराभव झाल्याचं समाधान सरवणकर यांनी आरोप केलेला होता। त्यावरून आता फेसबुक पोस्ट करत भाजपच्या जितेंद्र राऊत यांनी सरवणकरांच्या आरोपांना उत्तर दिलंय। भाजपची मतं होती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलात, नाहीतर चौथ्या क्रमांकावर राहिला असतात, अशी त्यांनी वक्तव्य या ठिकाणी करत फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे। 191, 192 आणि 94 भाजपा लढली असती तर आज त्यांचा विजय झाला असता, असंही फेसबुक पोस्टमध्ये लिहिण्यात आलेलं आहे। 191, 192 आणि 194 या प्रभागांमध्ये खरं तर भाजपचं निवडणूक लढली असती तर ती आज विजयी झालेली असती, असं वक्तव्य, अशी पोस्ट जितेंद्र राऊत यांनी केलेली आहे। आणि समाधान सरवणकर यांच्या आरोपांना उत्तर देण्यात आलेलं आहे। भाजपमुळे माझा आणि माझ्या बहिणीचा पराभव झाला असा सरवणकरांनी आरोप केलाय। काँग्रेस जनतेसोबतची युती तोडणार नाही, सत्तेपेक्षा सत्य आणि जनहिताला प्राधान्य आहे, नवनियुक्त नगरसेवक पप्पू देशमुख यांची प्रतिक्रिया आहे। आम्ही शब्दाला जागणारे माणसं आहोत। चंद्रपूरच्या जनतेला दिलेल्या शब्दालाही जागू आणि काँग्रेसला दिलेल्या शब्दालाही जागू। कोणत्याही भ्रष्ट नगरसेवकाला पदावर बसवून किंवा सत्तेमध्ये सामावून घेऊन सोबत घेऊन सत्ता स्थापन करू नये काँग्रेसने, ही आमची मागणी आहे। तसे झाले तर आम्हाला तटस्थ राहण्याच्या पर्यायाचा विचार करावा लागेल, अन्यथा दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देऊ आणि चंद्रपूर महानगरपालिकेत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार देण्याचा चंद्रपूरच्या जनतेला दिलेला शब्दही पाडू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।